एक जण म्हणला महाराज लय सुखी झालो आता पाहायचंच काम नाही. आणि सुखी झालो म्हणला आणि तिसऱ्या दिवशी पपेच माय मेली. कोणाला खाशीन कुठं खाशीन सुमल्या बंगल्यान सुख भेटतंय का? अद्याप नाही अद्याप नाही अद्याप नाही. मग आपल्याला एक एक बायको तर इतके आपण असे उफाळायला लागलोत. तुफाने बायला सारखे आहे की नाही बाप्पा? उफाळ काय काय तुफानी बैला असे असते असे उफाळतेच. घोडे तेजा घोडे नुसतं टास मारल्याबरोबर लगे 55-60ची मोटरसायकलची स्पीड असे घोडे पळतात असे तुफाने. एक एक बायको देवाला 16,108. आपल्या बायकासारखी का पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडे. 16,108 पत्न्या त्याच्यापैकी लक्ष्मी दादा एक. आणि नुसती पैशाची मालकी नाही म्हणून लक्ष्मी नाही म्हणायची. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली अभिमान सांडोनी पांडवा. हे अर्जुना अभिमान सोडून दिला लक्ष्मीनं आणि पंढरपुरातल्या मालकाच्या पायाचं दासत्व केलं. पत्नी अधिक दासी. आपल्या नुसत्या बायका आहेत दासी नाही. ज्याचं लग्न झाले त्याने एकच म्हणायचं ए दासी जेवायला वाढ, ए दासी आंघोळीला पाणी टाक. आणि मग काय म्हणते पपेची माहिती गिरगावच्या बाळूला फोनवर सांगा. आपल्या मेन कापड्या म्हणते त्यांना दासी नाही. लक्ष्मी ज्याची दासी आहे काय सुख असेल महाराज, काय सुख असेल. याच्या पलीकडे सांगू का? आपल्या बायका सासरवाडीतून आणत्याल काय. मग पण लग्न झालेलं मी काय संन्याशी नाही ब्रह्मचारी बी नाही. आणि संन्याशानं ब्रह्मचार्याने इतकं हीच केल्यावर त्याला म्हणायचं टचक्या तुला काय माहिती तुला इतकं काय माहिती तुला इतकं माहिती म्हणजे कसं काय माहिती आहे का नाही. संसारिक आहे मी, भरलेला माणूस आहे, बोचकारलेला माणूस आहे. मी सांगू शकतो काय काय गोष्टी संसारातल्या. बायको आणील काय काय लय काय झालं तर हुंडा आणला असेल. पद्धत नाही हुंडा द्यायची पण द्यावं लागते, परंपरा आहे. देतात लोक वरदक्षिणा. काय काय आणीत असेल. काही काय बायका नवऱ्याचेच पैसे नेऊन भावाचं नाव करून दागिने करून येतात. चौघी जणी पटपण उभ्या राहा तुम्ही. चौघी जणी मला टकटक दिसायला. तुम्ही नवऱ्याचे पैसे चोरीतात आणि भावाचं नाव करून दागिने. उभ्या राहा चौघी जणी. तुम्ही तुमच्या मागच्या पण दोघी माग बघायचंच नाही. मरायची एखादी राहू द्या एवढ्या वेळेस माफ करतो. विठाला विठाला काय आणू शकणार आहेत महाराज. 8 भार सोनं नेणारा देणारा मणी पंढरपुरातल्या मालकाच्या पत्नीने आणला. 8 भार सोनं. एका भारात 21 क्विंटल 78 तोळे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 मासे. हे सोनं गाळणारं गाव आहे ना. हे परिसर सोनं गाळी तू बाप्पा सोनं गाळी तू. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 मासे सगळ्याचं. तर एका भाराचं 26,666 तोळे 8 मासे. 26,666 तोळे 8 मासे. एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी बायकोनं आणला देवाच्या. तिचं नाव सत्यभामा. सासऱ्याचं नाव सत्रजित नावाचा राजा. चुलत सासऱ्याचं नाव प्रसेन. यायला दोघायला मारणारा कृतवर्म्या. बस झाली की इतकीच यादी. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर ॲक्शन येत असतं. विठाला विठाला एवढी श्रीमंत पत्नी, इतकी श्रीमंत पत्नी. करंजीकडे अशा 16,108 पत्न्या. काय वैभव असलो. किती मोठं वैभव, किती मोठं वैभव. पण सुख नाही भेटलं त्याही मालकाला. त्याही मालकाला सुख नाही भेटलं. कोणी सुख दिलं बापू. संतांचे सुख झाले आदेवा. संतांचे सुख झाले आदेवा. मनवोनी सेवा करी त्यांची करी त्यांचे. मनवोनी सेवा करी त्यांचे. झाले देवा संतांचे सुख
राजो काय वैभव आहे माझ्या मालकांचं, तरी पण सुख जर कोणी दिलं असेल तर संतांनी दिले. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. देवाला सुख संतांनी दिले, मग देवाला सुख द्यायची ताकद आहे. त्यांचा काय महिमा सांगा महाराज. शहाणी माणसं पुढच्याचं फुकट खात नाहीत. देवाने विचार केला संतांचं फुकट नकोय, म्हणून दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. देवामध्ये देवा राबे त्यांचे घरी. देवामध्ये देवा राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे. संत शिरोमणी निळोबाराय ज्यांचा अभंग घेतलाय त्या विटेवरच्या मालकाचे प्राण आहेत निळोबाराय. ते स्वतःहून सांगतात, पंढरपुरातला मालक संतांच्या घरचा वॉचमन झालाय. दत्त चोपदारी, दत्त म्हणजे सावधान, दक्षतेत चोपदारी करतोय. काय संतांचा अधिकार आहे. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात, मी किती वर्णन करू. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू संतांचं महत्त्व तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली तुमची ही जुनी परंपरा आहे. म्हणून या जुने परंपरेला वंदन करतो, प्रणाम करतो. मा जोगेश्वरीचं अधिष्ठान आहे, विश्वजननी जोगेश्वरी माता, या आदिशक्ती मातेंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्या कुलस्वामिनीच्या चरणी प्रणिपात करतो, साष्टांग दंडवत करतो. गावाचं नाव शेटफळे, तालुका जिल्हा तालुका आटपाडी आणि जिल्हा सांगली. गावाचं नाव शेटफळे. ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला काही सगळ्यांची नावं पाठ नाहीत. आपण ज्यांच्याकडे बसलो ते जाधव येत वाटते, रणजित भाऊ जाधव, त्यांच्याकडे बसलो होतो. बाकीचे अध्यक्ष वगैरे सगळी काही भेटायला आली, पण नावं पाठ नाहीत. आणि नाव पाठ करून मला काय तुमची ग्रामपंचायत लढवायची नाही. 2 तास कीर्तन करायचं, चला पुढच्या पुढे बोललं नका बोललो, तुम्हाला 30 गाव पाठ्याल 36 गाव, मी काय मागं लागे बी नाही. म्हणून गावात कोणालाच राग येऊ नये याच्याकरता जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मा जगदंबेची ज्योत आणण्यासाठी गेलेली जेवढी सद्भक्त असतात तेवढ्यांना धन्यवाद. इथं सुद्धा सप्ताहासाठी जे काही काम वाट्याला आलं असेल, कोणाकडे मंडप असेल, कोणाला चतरंजी टाकायचं असेल, काय कोणाकडे साऊंड सिस्टीम असेल, काय नाना प्रकारचं प्रसादाचं काम असेल, त्या सगळ्या सद्भक्तांना मा जोगेश्वरीची कृपा व्हावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. गावातल्या पुनश्च एकदा सर्व जनतेला, पंचकृषीतून आलेल्या सर्व श्रोते जनार्दनांना मी वक्ता या नात्यानं, वारकरी संप्रदायातला वक्ता या नात्याने प्रणाम करतो. आणि माझ्या अभंगावर येतो. राहिला प्रश्न, मला विचारलं होतं बसून कीर्तन का करता. 4 फेब्रुवारी 2019ला माझा अपघात झाला. बॉयलजनला क्रॅक आहे. मला वारीत चालता येतंय, शेतात सुद्धा काम करतो, पण उभं राहिल्याच्या नंतर पायाला कंपनी येतात, म्हणून बसावं लागतंय. शंका असेल तर दूर करा. विठाला विठाला विठाला. दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या देशातून जगदंबेला ज्योत आणण्याचा उपक्रम आहे. चांगली गोष्ट आहे. या मातीमध्ये सरस्वतीचा सुगंध आहे. जगदंबेचा अधिष्ठान आहे करंजीकर, आदिशक्तीचा अधिष्ठान आहे उत्तरेश्वर बापू, पण इथं सरस्वतीचा वास आहे. ज्या गावामध्ये सरस्वतीचा वास असतो तिथली लेकरं विद्वान होत असतात. नाना प्रकारचा अभ्यास करून देशाचे जवान असतील, शिक्षक मंडळी असतील, वकील असतील, काय काय नाना प्रकारची वगैरे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर असतील, या विद्वत्ता प्राप्त करून विद्वत्ता प्रचूर अशा तरुणांच्या अंगावर ज्या मातीचा सुगंध पडला, भक्तीचा सुगंध पडला, त्या सरस्वतीचा वास या नगरीत आहे.
म्हणून इथली मुलं विद्वान होतात आणि विश्वभर भारतभर आपलं आधिपत्य स्वतःचं अस्तित्व निर्माण करून गावाची छाती, गावाची मान, गावाचं वैभव उंचवतात. अशी तरुण या गावाला लाभली. मा जोगेश्वरी मातेची कृपा, अधिक सरस्वती मातेची कृपा आहे. जगदंबेची कृपा आहेच, पण सरस्वतीची सुद्धा कृपा आहे. सरस्वतीच्या कृपेशिवाय गाव सोडता येत नाही. पैसे जवळ असल्यावर एसटीत, विमानात बसून, रेल्वेत बसून कुठेही जाताल, पण सरस्वतीची कृपा असल्याशिवाय वाणीची कृपा होत नाही. वाणीची कृपा असल्याशिवाय विश्वात भ्रमण करता येत नाही. म्हणून बाहेर अस्तित्व निर्माण करणारं गाव आहे. मग ते गाळं सोनं गाळण्याच्या क्षेत्रात असेल, नोकरीच्या क्षेत्रात असेल. मला बापूंनी सांगितलं इथे जवान फार आहेत. मी आज इथं मिलिटरीमॅन आहेत म्हणून वर्णन करतोय असं मला चोंबाळ्यानात पण नाही. पण मला एक वैभवच आहे. माझ्या अंतकरणातले 4 देव आहेत. माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, हे अष्टादश संत विटेवरच्या मालकाचं भजन करतात, काशीतल्या मालकाचं भजन करतात. हे अष्टादश संत एक देव आहेत. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक हे 2 नंबरचे देव किंवा 1 नंबरचे देव. आपण ज्यांच्यामुळे उद्याचा सूर्य पाहतो, ते भारताचे जवान 3 नंबरचे देव आहेत. आणि ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो आणि त्याच्यापासून आपण मोती खातो, हा शेतकरी राजा 4था देव आहे. मला 5वा देव आवडत नाही आणि आला तरी मानित नाही. विठाला विठाला. सर्वांना धन्यवाद. कार्यक्रमाचे सप्ताहातले अध्यक्ष सुद्धा भेटायला आले, त्यांनाही धन्यवाद. तरुण मंडळी बरीच आली, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतली सर्व महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझ्या मायमावल्या, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. मृदंगाचार्य आमचे आदरणीय सुदर्शन महाराज आहेत, आदरणीय गजानन महाराज आहेत, तासगाव परिसरातले, हे सोनपेठ परिसरातले. उत्तरेश्वर बापू तुम्हाला ज्ञात आहे, इकडे परिसरात फार असतात ते सुद्धा आहेत. त्यांच्या बाजूचे महाराज नवनाथ महाराज आहेत, विनेकरी बाबा, हे कीर्तनकार महाराज आहेत आमचे, अनिल महाराज आहेत आमचे, करंजीकर महाराज आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या सामशिष्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. चला, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर मंडळी. शारदीय नवरात्र महोत्सव उदो नारी शक्तीचा, गजर नारी शक्तीचा, सन्मान नारी शक्तीचा हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. या देशातली स्त्री, पुन्हा एक नीट ऐका, या देशातली आचरणशील स्त्री जगातली 1 नंबरची श्रीमंती आहे, विश्वातली 1 नंबरची श्रीमंती. पण त्याच्या अगोदरचा भेद आहे का? या देशातली आचरणशील, शीलवान, चारित्र्यवान, धर्मनिरपेक्ष अशी स्त्री या देशाची संपत्ती आहे. हे तुम्ही नवरात्रीत उत्सव करता म्हणून मला आमंत्रित केले म्हणून गावकऱ्यांना चोंबाळतो, हे डोक्यातलं काढून टाका. एखाद्याला आनंद वाटावा, त्यानं माझी तारीख घ्यावा, त्यानं मला पाकिट द्यावा, याच्याकरता कीर्तन करीतच नाही. माझं कसं जगवायचं आणि मला कसं ठेवायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे. तुम्हाला चोंभाळल्यावर माझं भलं बी होणार नाही आणि माझं वाईटही होणार नाही. तो ठरवील. म्हणून वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी लोकाला आनंद वाटेल असं कीर्तन करायचंच नाही, देवाला आनंद वाटेल असं कीर्तन केलं पाहिजे. विठाला विठाला. लोकायला काय, ज्यांना पैशाचा जोर आलाय का ते आम्हाला साड्या नेसून नाचितील एखादीशी. कारण 2% लोकांकडे इतके पैसे चुकीचे आलेत की त्यांना प्रसिद्धीसाठी असं वाटतं महाराज कीर्तन झकास करा, तेव्हा बायकोची साडी नेसून नाचवतो बॉम्बल्या. कीर्तन हा झकास विषय असतो का? कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणाला कीर्तन आवडत असेल तर असं समजायचं आपल्या संप्रदायाला कलंक लावण्यासाठी हरामखोर आपल्यात आलाय. विठाला विठाला विठाला. पुराणाच्या दिलाशानुसार सांगत राहील, राज्य, राणी व संपत्ती, ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची संपत्ती कोण असाल, सर्वात उच्च टोकाची संपत्ती, तर माझ्या भारत देशातली, महाराष्ट्रातली स्त्री आहे.
तुम्ही किती मोठे आहात माझ्या माईंनो. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायला सुद्धा 9 महिने पोटात तुमच्यातल्याच एका स्त्रीने ठेवलं. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा कनकाई सारख्या माऊलीने पोटात ठेवलं. रुखमाई सारख्या माऊलींनी ज्ञानोबारायांना पोटात ठेवलं. जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाराजांना पोटात ठेवलं. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना 9 दिवस पोटात ठेवलं. रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही रत्नाची खान आहात. निंदा मत करनारी की नारी रतन की खान है. इस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान कबीरा. भीष्म शुक हनुमान. वाह. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान कबीरा. भीष्म शुक हनुमान. रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही. कोण गिरगावचा बाळा? परभणी जिल्ह्यातला. त्याला इकत घेऊन आवताला लावणारे इथं 5-50 लोक श्रीमंत बसलेले असतील. 5-50 लोक तुमच्यात असतील की गिरगावकराला आवताल लावताल इकत घेऊन. तरी पण माझ्या पुढं 2 तास बसलात. मी सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. इतक्या मोठ्या आहात तुम्ही माझ्या माईंनो. पण याच्यातलं अलीकडचं ऐकायचं. आचरणशील, चारित्र्य संपन्न, शीलवान ती स्त्री भारत देशाची संपत्ती आहे. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये निवडलेला अभंग संतांच्या महिम्याचं वर्णन करणार आहे. संत किती मोठे असतात याच्यावरच एक तुमच्याशी जुळेल. आणि संतांचा अधिकार किती मोठा असतो या दोन्ही गोष्टीचं मूर्तिमंत प्रकरण तुमच्या पुढे मांडतोय. किती अधिकारी आहात तुम्ही. नवरात्री म्हणजे नुसता उपवास धरण्यापुरता नसती. 9 दिवस साबुदाणा खाती, भगर खाती, वरई म्हणते वाटते. वरई खाती, वरईचा भात खाय, साबुदाणा खाय, चप्पल घालीत नाही, बाजाव बसत नाही, पलंगावर बसत नाही. खूप लोकांचे उपवास असतात. काही माणसं पण 9 दिवस उपवास धर. भंगिरी आहे हो. देवीच्या गोळ्या नाही संपल्या ना आलायकांनो. हे 10 दिवस नाटक केल्याने देव पावत असती का? जीवनभर चांगलं वागायचं त्याला जगदंबेची कृपा होती. असे तर लय गंगातल्या नावेतले चाटू फिरायलेत. विठाला इतक्या पुरत्या नवरात्र नाहीत. हा जीवनभर विस्तवासारखं वागणं, जीवनभर तलवारीच्या पातेसारखं तीक्ष्ण वागणं ते जगदंबेला आवडतंय. ते विटेवरच्या आईला आवडतंय. ते काशीतल्या मालकाला आवडतंय. हे तात्पुरते केलेले सोंग हे जीवन भ्रष्ट करीत असते. नुसते उपास धरल्यानं काय? आपल्या बायका वेशनी नाहीत. आता बघा 4-2 दिवसाला जास्त बिमार पडतात. यांचं कोणतीचं हेमोग्लोबिन कमी झालं, कोणतं काय नु कमी झालं वगैरे वगैरे. मी काय डॉक्टर नाही, शिक्षणच माझं 7वी आहे. पण फिरून फिरून हुशार झालोय. नाही, हे कुठलेही नाटकं केल्यानं जगदंबा पावत नाही. जगदंबा पावण्यासाठी संसारातली जर स्त्री असेल तर तिला सासूचा आदर करावा लागेल, तिला सासऱ्याचा आदर करावा लागेल, तिला घरातल्या लेकरावर कृपा करावी लागेल. आपल्या नातेगोती जपावं लागतील. त्या स्त्रीवर जगदंबेची कृपा होती. 9 दिवस उपास धरतीन, सासूला भाकर देत नाही, चुड्याली नेती. ती लावे, ती डंकीने, ती शंखीने, ती यक्षीने, ती किंकीने. पुराण सांगते महाराज, पुराण सांगते. एक सांगू का तुला? मला 9 दिवस उपास धरणारी स्त्री नवऱ्याच्या किती पाया पडती मला तेच विचारायचंय. जी स्त्री नवऱ्याच्या पाया पडत नाही तिनं वर्षभर जरी उपवास धरला तरी तिला कवडीची किंमत नाही. बराच असा लोक यांना वाटत असं या मेल्याला आणलंच कशाला ग? आणू नका. तुमच्या जिल्ह्यात मोबाईलवर टाका गिरगावकर आपल्या सांगली जिल्ह्यात आला नाही पाहिजे. टाकून द्या मोबाईलवर, सांगली जिल्ह्यात पुन्हा गिरगावकराचं कीर्तन घ्यायचं नाही. टाकून द्या, टाकून द्या.
पुराणाचा आधार घेतल्याशिवाय कधीच बोलणार नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने तासगावकर चुकीचं बोलणं किंवा पुराणाचा आधार नसताना बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. कीर्तने सटाक्या सांगायचा विषय नाही. कीर्तनमध्ये जर सटाक्या असतील तर यम इतके सटके हानीन त्याला, कुठं कुठं हाणावं यमाल पण कळणार नाही. विठाला विठाला काही काही बायका आमचं दर्शन घेत्याल, आम्हाला काजू टाकून दूध देत्याल, बदाम टाकत्याल, चारोळी टाकत्याल, बासुंदी देत्याल आणि नवऱ्याला टायमाला पाणी देणार नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. एक मुद्दा सांगतो तुम्हाला, पुन्हा एक ऐका, राग येऊ द्या माझा, जाऊ द्या. असं समजा की चुकीचा बाळ्या आमच्या गावाला आलाय, तुमचं नशीब फुटकं समजून ऐका. आज असं समजा की आपलं नशीबच समुद्राच्या पलीकडे झोपले हे मेला कीर्तन करायला आणि आम्ही ऐकायलो, असं समजून ऐका. वयस्कर स्त्रीनं आमच्या पाया पडायचं नाही आणि तरुण स्त्रीनं कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं. 1 कोटी महाराजाच्या पाया पडल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. 1 कोटी महाराजाचं. नवऱ्याच्या पाया पडत नाही, कीर्तनकाराच्या पाया पडते. 1 कवडीचं पुण्य नाही द्वारकाबाई तुला. 1 नव्या पैशाचं पुण्य नाही वाचाबाई तुला. मी आमच्या भागातल्या सांगायलो, इथलं मला कोणाचं नाव माहित नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय तुम्हाला कपडे शिवायला रिकामा नाही. हिला म्हणायचं जगदंबा. जगदंबेचा भक्त कोणाला म्हणायचं? तरुणाला, जो आईचं दर्शन किमान आठवड्यात एकदा तरी घेतो. आठवड्यात एकदा तरी आईचं दर्शन, बापाचं दर्शन घेतो. त्या तरुणाला जोगेश्वरीची कृपा होत असते. जो मायबापाचं दर्शन घेत नाही, इकडं उदो उदो करतो, असे ते लय लोळायले दगडाखाली इचू, कुंटाला न पडेत, अद्याप किंमत नाही. सर्वात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा पती आहे. सर्वात मोठा, तितका मोठा देवच नाही कोणता, कोणताच देव नाही. सकाळी आजीने, त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचा डबा भरायचा, हा तिचा देव आहे. पण नातवाचा डबा भरीत नाही, तुळशी लिडे घालायली आणि मग म्हणते आमचा नातू नापास झाला, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे, तू जर सताम. माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका, आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्याला विटेवरच्या मालकानं कर्मभूमीवर पाठविलंय. आपण काम करत 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 मरायचं असते. जे वाट्याला काम आलं याचंच तर नाव परमार्थ आहे. चला, काय त्यांचा महिमा, दोन्ही गोष्टी सांगतोय. या देशातली स्त्री किती पवित्र आहे आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत. एक माऊली रोज सकाळी गंगेचं स्नान करण्याकरता जायची. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू. गंगेचं स्नान करण्याकरता एक माऊली जाते रोज, आणि स्नान आटपल्याच्या नंतर गंगेला प्रणाम करते आणि तिचा तो पदर असतो डोक्यावरचा, तो पदर नाही काढत. एक ओटी पदर असतो आणि एक डोक्यावरचा पदर असतो. एक डोकं झाकण्यासाठी असतोय. आता झाकू नका, आता तुम्हाला ऊन कुठं लागायले. नका झाकू, नका झाकू, नका झाकू, नका झाकू. माझ्या माईंनो, या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. आपल्याकडं कुंटालानं पैसे असू द्या, कुंटालात नसतेत, पण माझी भाषा आहे बोलण्याची ती. अब्जानं पैसे असावा, पण डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकारी नसतेत, भिकार चोट असतात. जे दिसत्या नोटात होतेत का, हे भिकार चोट असतात बंगिरे. पैसे हे आतल्या खिशात असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेली असावा. 2 पदर असतात. शिरसा भजायो नांबराय येन ओटी अंबरास्ततेवम प्रसाद पात्रोस्ततेवचम करद्वयान जायते नाम. डोकं झाकायचं एक पदर. आणि तुम्ही जर कुठे गेला असाल, एखाद्या महात्म्याने नारळ दिलं, प्रसाद दिला, तर तो ओटी पदरात घेत असते. ओटी पदरात, ओटी पदरात. तो ओटी पदर ती स्त्री पाण्यात घालायची आणि त्या ओटी पदरात पाणी बांधून आणायची. कपड्यात, कपड्यात. गोळ्या संपल्या नाही गिरगावकराच्या, नीट लक्षात ठेवा. कपड्यात ओटी पदरात पाणी आणायची. घरी आल्याच्या नंतर
तुळशीला पाणी घालायच्या अगोदर, देव्हाऱ्यातले देव पूजायच्या अगोदर ते पाणी मालकाच्या पायावर टाकायची आणि पायावर टाकल्याबरोबर मग दर्शन घ्यायची. पाणी तांब्यात आणत नव्हती, पाणी बकिटात बादलीत आणत नव्हती, बिस्लरीत आणत नव्हती, ते असतात ना पाण्याच्या बॉटल, त्याच्यात आणत नव्हती. दुसऱ्या कुठल्याही पात्रात नाही, ओटीपत्रात आणायची, ओटीपत्रात पाणी आणायची आणि मालकाचे पाय धुवायचे. एक दिवस काय प्रकार, एक दिवस पाणी आलं नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेला. मालकाने एके दिवशी विचारलं, प्रिय, ए प्रिय, काय गोड शब्द आहे हो, गोड शब्द आहे. आदराने बोललं पाहिजे बायकोला. लक्ष्मी, काय नाव असेल? ए सावित्री, ए दुर्गा, जे नाव असेल बायकोचं वादनात बोलायचं. तुम्ही सुद्धा आदराने बोलायचं. अहो ऐकलत का, हे जरा जुरा शिकलेल्याच्या बायका, विवेक, ए विवेक, लवकर ये रे, दुधाचं पॉकेट घेऊन ये. मी म्हणलं बाई, मी बोक्या नाही आहे पाकिटातलं दूध प्यायला. हा, मी का मूर्ख, मी का डोक्यावर पडलो का याच्यातलं दूध पिऊन मरायला? आणि त्यानं आणली ती पिशवी, उंदीर धरल्यावानी. म्हणलं बाई विवेक कोण आहेत? माझे मालक. म्हणलं येतो मी. का नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईप ना हाणशील तू? नाही 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 नाही, कशासाठी सपते? हा, एक जण म्हणला आमच्या इथं महाराज वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्च होतोय. सोंबळ्या, गुण किती आलाय ते सांग. 3 कोटी खर्च केलास, तुला पैशाचा माज आलाय, याच्याकरता खर्च केलेत, गुण किती आलाय? 10-10, 11-11 दिवसाचा सप्ताह करता, याच्यात माळकरी किती झाले ते सांगा. किती बायकाने तंबाखू सोडी ते सांगा. कशाला वेळ खर्च करता? 12-12 वाजेपर्यंत जागता. ॲसिडिटी वाढायला लागली, शरीराचा समतोल बिघडायला लागलाय. कशाला करायचे नाटके? 4-4, 10-10 कोसावून डिझेल पेट्रोल जाळून या लागलात आणि जाताना तंबाखू. हो, आपल्या सप्त्यात गुण आला पाहिजे. ह्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये किमान या गावातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तुम्ही व्यसन सोडित नसाल, लाखो रुपये खर्च करीत असाल तर नाटकं सांगूच नका. हे एखाद्या भंगिऱ्याला सांगा, गिरगावकराला सांगू नका. विठाला महाराज 40 एकर जमीन एका माणसाला, त्याच्यात 2 विहिरी, हातानं पाणी घेता येईल असं पाणी, आणि गहू इकतचे खालाय. 40 एकर जमीन आणि गहू इकतचे खाला. आपल्याकडे 40 एकर जमीन. म्हणलं कुस्ती खेळतो काय माझ्यासोबत? तो तर वाचून सांगायला 40 एकर जमीन आणि गहू आहेत का घरचे? फेरीतच नाहीत. आणायला पाहिजे तुला. पीक आलं का त्याला? नाही, पीक येणं गरजेचं आहे. आपल्या संप्रदायाला पीक येणं गरजेचे. पीक पीक पीक. वर्षाकाठी 5 तरी पोरायनं माळकरी वाचत, 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. सप्त्याला पीक आलं समजायचं. कपडे काढ्या मसुबा बशिल्यावानी दिसायलाय. कशाला खर्च करायचा? महाराज श्रीमंत करण्यासाठी आणले. महाराज दिले खपक्या पाकिट, ते श्रीमंत. आपण असेत उसात फिरल्यावाल्या पाखरावानी. नाही नाही नाही, गुण आला पाहिजे, गुण. आणि तुम्ही पंढरीतल्या मालकाच्या जवळ आहात. इकडून ज्ञानोबाराय तुकोबारायचा वास जवळ आहे तुम्हाला, इकडे विटेवरच्या मालकांचा वास जवळ आहे. तुम्ही जवळची. आधी तुमच्या गावाला जगदंबेचा वास आहे. सुधारलं पाहिजे. चला, काय सांगत होतो? पाय धुतले. पत्नीने विचारलं, हे प्रिय, आदरान बोलायचा बायकोला. आदरान बोलायचं बायको. लक्ष्मी येते, आदरान बोला. कारण प्रेम हे एक पात्री नसतं महाराज. तुम्ही जर दुसऱ्याला दिलं तर दुसरा तुम्हाला देत राहील. प्रेम हे विकत घ्यायची वस्तू नाही. हे प्रेम आपण जर कोणाला दिलं तर तो आपल्याला देत असतो. प्रेम हे देवाणघेवाणाचा विषय. विकत प्रेम भेटत नाही, आणि विकतचं प्रेम फार दिवस टिकत नसतं. विठाला विठाला प्रिय जी 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 शब्द आला महाराज. नवऱ्याला जी म्हणणार बाईनं हातवरी करा बरं. नाही म्हणत नाही, एक पण नाही, एक पण नाही, एक पण नाही. कसं जिबील वेडिंग झाली तुमच्या?
तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, मरू द्या सकाळच्याला, काय हरकत नाही, पण इथल्या बाईनं मालकाला मालक म्हणायचं, आदरानं बोलायचं, आदरानं बोलायचं. माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो, त्याच्यापेक्षा दुसरं कीर्तनच नाही कोणतं, त्याच्यापेक्षा भागवतच नाही, त्याच्यापेक्षा रामायणच नाही दुसरं. नाटकं सांगूच नका, आदर किती करता घरच्या लोकांचा, हा महत्त्वाचा विषय. जी स्वामी, जी प्राणनाथा, अगं गेल्या 5-4 दिवसापासून तुझ्या ओटी पदरात पाणी येत नाही, कारण काय? मान खाली घातली, मान खाली घातली. बापू, ती जगदंबा आहे, जगदंबा आहे ती. तिचं नाव आहे माता रेणुका. 51 पीठापैकी एक पीठ आहे, त्याच्यापैकी आपण नशिबवान आहोत. महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. 51 पैकी बंध्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ, तुकाई माता तुळजापूरची पूर्णपीठ, रेणुका माता माहूरची पूर्णपीठ आणि वणीची सप्तशृंगी अर्धपीठ. गव्हा ज्वारीचं पीठ नाही, पीठ, एक अधिष्ठान. 3.5 पीठ आपल्याकडे. त्याच्यापैकी एका पीठाची मालकीन रेणुका माता, ती मान खाली घातली. प्रिये जी, पाणी येत नाही, मान खाली घातली. टप 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 डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज, विचारणारा मालकही मालकच होते, सामान्य साधू आहेत का? त्या साधूचं नाव आहे मुनिश्री जमदग्नी. 5 अत्यंत रागीट साधू. शास्त्राच्या भाषेत त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. कोपणे म्हणजे राग येणे, शीघ्र कोपी, अत्यंत शीघ्र. शीघ्र म्हणजे लवकर राग येणारे. त्याच्यापैकी एक जमदग्नी आणि एक दुर्वास, 3 कोण होते? घरी गेल्यावर पाहणं, गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. अजून ती 5 लोक अत्यंत. पंचायो साधवेनाम शीघ्रायति कोपेषु जाप वैशान्नरो तताम तप्तायाम नामनेन भय जायते दुर्वासो. अत्यंत पेटलेल्या अग्नीसारखी धगधगीत मुद्रा, हे 5 लोक, त्याच्यापैकी जमदग्नी. डोळे झाकले, त्रिकालज्ञानी होते, त्रिकालज्ञानी. डोळे झाकून विचार केला तर पत्नीनं माशाचा संसार पाहिला. देशाची संपत्ती आत माझ्या माईंनो, किती आचरणात राहावं लागेल लक्षात ठेवा, किती आचरणात. माशाचा संसार. गंगेमध्ये आंघोळ करत असताना, मिन म्हणजे मासा, जलम मिनाय संक्रेशो कामावुत्ते सर्वेषु ताहम प्रजनो यति प्रजास्तितायाम. त्याची संपत्ती, संतती वाढायची त्या माशाला. म्हणून माशाचा संसार पाहिला, इतका दोष लागला, त्या दिवसपासून पाणी नाही. 3 मुलांना आमंत्रित केलं. काय काम आहे बाबा? डोकं कापून टाका. दोन्ही सांगतोय. जगदंबा किती अधिकारी हेही सांगतो, आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत दोन्ही सांगतो. कारण अभंगावर जर नाही बोललं तर संप्रदायातले दिग्गज लोक नाकावर थुकतील. हो, अभंगाच्या बाजूला बोलून तुम्हाला हसिलं म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल, पण संप्रदायातली लोक आमच्या तोंडावर थुकतील. आणि संप्रदायातल्या लोकांनी थुकावं याच्यासाठी जर कोणी कीर्तन करत असेल तर तो भंगिरी आहे. विठाला विठाला ये रे इकडं. जी, परशु हातात दिला. काय बाबा काम? काप तुझ्या आईचं डोकं. मागं सरकलं. पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. 4था मुलगा भगवान परशुराम. विशंती चत्वारो य देवायां अंश मात्रेणाम परशुरामास्तित जननायो नारायणास्ति आधिपत्ययो. 124 अवतार, विशंती चत्वारो.
24 अवतार. त्याच्यापैकी 2 पूर्ण अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण आणि 22 अवतार अंशात्मक अवतार आहेत. त्याच्यापैकी एक परशुरामांचा. देव आहे, जगाचा बाप आहे. पंढरीतले मालक एका अवतारामध्ये रेणुके मातेच्या पोटी जन्माला आले. जिच्या ओटीपदरात पाणी येत होतं. काय अधिकारी असेल माहिती, काय अधिकारी असेल. महाराजजीनं 9 महिने जगाच्या बापाला पोटात सांभाळलं. अधिकारी काय असेल तासगाव करते. त्या मुलाला आमंत्रित केलं. महाराजांच्या लक्षात आलं, काम सांगितलं बेटे ऐकत नाहीत. बेचैन झालेलं म्हातारं होतं, बेचैन. गांजा ओढून नाही, बचक भर तांबाखू खाऊन नाही, 7-8 पानं खाऊन नाही, शेपुडीनं पालावर बाड्यावानी. ते म्हातारं होतं. ते राग होता, राग. महाराजा 5 लोकांपैकी एकानं दगडाकडे पाहिलं की दगडाची लाई होत होती. बापू गणपत बाप्पा दगडाची लाई करायची ताकद. असली रागीट लोक होती. तपश्चर्या बी तशी होती ना, तपश्चर्या तशी होती. अधिकार तसा होता. बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिलाय हे 4 दिवसाच्या नंतर ज्याला कळतं ते साधा महाराज आहे का. भाताखाली ठेवलेली भजे कळणं. पात्र लहानसं होतं आणि पदार्थ लय मोठे केले. भजे वाढेन, पोरगा आलं, पोरानं भजाव भात टाकला आणि महाराज म्हणले सगळ्याला भजे वाढेन, मला कसं काय नाही वाढे. पट्ट म्हणलं खाली हीच कान भात. ज्याला भाताखालचे भजे कळणं त्याला काय करणारे बायकोनं काय केलंय तर. हो. आणि जिच्या पदरात पाणी येते तिला पण कळते नवरा काय. बाकीच्याला काय करणारे. मोबाईलला लॉक लावून ठेवलं, कोर हीच काय काहीच नाही गं. त्यानं लॉक लावून ठेवलंय सोमळ्यानं. चतुरा तू कोर हीच घेऊ, तुला काही गोसत नाही. त्याचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईलच उघडत नाही. जरा गर्दा भरलाय त्याच्यात, गर्दा. त्याच्यासाठी आचरणाचं सूत्र लागते माझ्या माईंनो. पंचटपणा नाही चालत, देखावेपणा चालत नाही. हा देश कर्तव्याला मानणार आहे, देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठं आहे, पाणी किती आहे सांगा. जमीन किती आहे, उत्पन्न सांग. गाई किती आहे, दूध सांग. आंब्याचे झाडं किती आहेत, फळं सांग. धेनु शिरविना नदी निरविना तरु फल बिना गेहबाल बिना. आरी चक्करचा वार आहे, लेकरच खेळत नाहीत. मसन वाटाय तू. नदीचं पात्र 2 किलोमीटरचं, पाणीच नाही. काय करतो, कुस्ती खेळतो का. आंब्याचे 500 झाड आहेत, कैरी नाही पन्ह करायला. लोणचं तर लांब सोडून द्या, रस तर लांब सोडून द्या, पन्ह करायला कैरी नाही. काय करतो, झोपवतो त्याच्या खाली बास टाकून. नाही, आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. परशुराम जी आपलं एक काम आहे. काय काम बाबा, करशील का. हे घ्या वचन. देऊन टाकलं वचन. काय काम आहे, तुझ्या आईचं डोकं कापायचे. घ्या परशु. आधीचे 3 पोरं नव्हते का, पण वचन नाही घेतलं. त्याला वाटलं माईल कसं कापावं. इथं बापाचं वचन घेतलं, आता खोटं कसं बोलावं. महाराज पितृआज्ञे करता 7व्या अवतारातले मालक बिना चपलाचे फिरलेत. तुम्हाला मला चपला द्यायच्यात का न द्यायच्या, ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं. 27 दिवस चुकून बोललो, 14 वर्ष 27 दिवस बिन चप्पलचे. काय ताकद आहे मला. पितृआज्ञे करता संदेश डोकं कापलं. राग शांत झाला. वडिलांनी जवळ घेतलं आणि पाठीवर थाप टाकली. कोणाच्या, ज्यानं माईचं डोकं कापलं त्याच्या. हृदयाला लावलं. बाळा, माझं मन शांत केलंस, माझा क्रोध शांत केलास. तुला काय देऊ, तुला काय देऊ. ते का तुमचं आमचं पोरगं होतं होय. हा, आई मला मोबाईल दी आणि माय लोकायचा ऊस खुरपायला आणि याला सफरचंद मोबाईल दिला. काय म्हणते, ॲपल म्हणतात ना त्याला. 90,000चा मोबाईल आणि माय लोकायचा ऊस खुरपायली आणि चौकात बसून मोबाईल. की तू लाज वाटली पाहिजे, पांचाटा हराम खोरा तुला.
300 रुपये रोजानं माय लोकाचा ऊस खुरपीतीन, तू 90,000चा मोबाईल वापरायला, तू भारत देशात राहायच्या लायकीचा नाही, तू समुद्रात उडी टाक हरामखोरा. विठाला विठाला तुमचं आमचं कार्ट असेल का परशुराम? जी बाबा, हे माझा क्रोध शमन केलास, तुला काय देऊ? अश्रू आले हो डोळ्याला, खळखळा पाणी आलं. आणि वडिलांना विचारलं, बाबा देताल? हो, माग, काय मागशील ते देतो. महाराज, सृष्टी निर्माण करायची ताकद होती या लोकात, केली नाही का? एकाची छातीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद या लोकांमध्ये. बाळा माग, काय पाहिजे ते माग. गदगदून अंतःकरण आलं, वडिलांच्या हृदयाला बिठी बारली, खाली बसला आणि पाय धरले. तो जगाचा बाप होता, पाय धरले. बाबा देताल? देताल बाबा? माग रे बाळा माग. हाताची वंजळ केली. तो पंढरपुरातला बाप आहे. वंजळ केली, वंजळ. देताल बाबा? हो, माग. माझी मला आई देऊन टाका, माझी मला आई देऊन टाका, आई देऊन टाका. पुनर्जीवित रेणुका, माझ्या जोगेश्वरीचं अधिष्ठान. 3.5 पीठापैकी एका पीठाधीशाचा अधिकार सांगितला. हा झाला जगदंबेचा पर्व काळ. बंच्या साधूला मारायला बी लावता येते आणि जिवंत करता येते. त्या संतांचा अधिकार काय, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा, ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा. काय ताकद आहे महाराज या लोकांची. हा महिमा आहे माझ्या माईंनो संतांचा. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू बापू. कीर्तनाची परंपरा होती, 5ला कीर्तन सुरू करायचं आणि सूर्यास्ताला कीर्तन सोडायचं. ही परंपरा. 5 वाजता संध्याकाळच्या सुरू करायचं आणि सूर्य मावळला, पश्चिमेकडं सूर्याचं बिंब दिशेनं असं झालं की विठ्ठल जे विठ्ठल करायचं. पण त्या कीर्तनामध्ये 7:45 वाजले रात्रीचे. गोळ्या संपल्या नाही माझ्या, पुन्हा एकदा सांगतोय. मी वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगणार नाही कोणाचं. ऐकल पण अधिकारी लोकांचं, ज्यांनी संप्रदायामध्ये अख्खं जीवन ओतून टाकले, ह्या संप्रदायाशी ज्यांचं जीवन ओतून टाकले, अशा आध्यात्मिक वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांचं ऐकून सांगेल, गथुडे बांधणाऱ्यांचं नाही.
मी सुद्धा त्यांच्या लायकीचा नाही, मी सुद्धा नाही, एका तिळा इतका पण नाही. तुम्ही नंतर आमच्या काड्या करू नये त्याच्याकरता मी आत्ताच सांगतोय. अशा लोकांचं सांगेल, कोणाचं नाही सांगत. 7:45 वाजतात आणि महाराजांनी विचार केला, मी एवढं चिंतन एवढ्या वेळात सांगतोय, आज सूर्यास्त का होत नाही, आज का सूर्यास्त होत नाही. करंजीकर त्या कीर्तनामध्ये गुरुवर्य धीरजगिरी महाराज बसलेले होते. वैकुंठवासी गुरुवर्य धीरजगिरी स्वामी बसले होते. मांडीवर मांडी टाकलेली, मांडीखाली चिमटा होता. बापू महात्मा होते, संन्यासी महात्मा होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या, गळ्यात तुळशीच्या माळा सुद्धा होत्या. अरक्त वस्त्र डोक्याला बांधलेलं होतं. जटा पिंगड झालेल्या होत्या आणि हातातला चिमटा घेतला. महाराजांचं तोंड पश्चिमेकडं आणि स्वामीजींचं तोंड पूर्वेकडं. कीर्तनकार सभा मंडपातून अंधाराकडे बघत होते. आता अंधार झाला की आपल्याला जय विठ्ठल करायचं आणि महाराज 5-10 मिनिटाला चिमटा असा हर करायचे आणि मागं दाखवायचे. ते कोणाला दाखवत होते? भास्कराला, प्रकाश देवतेला दाखवायचे. थांब रे थांब, ऐकू दे, विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, काशीतल्या मालकांचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन सांगतेत महाराज. थांब थोडा वेळ. त्या शास्त्रींना कीर्तन ऐकायचं होतं. महाराज काय चिमट्यात ताकद होती, काय त्या चिमट्यात ताकद. जाऊच द्याला नाही सूर्य 1.25 तास, जाऊच द्याला नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, सूर्यास्त झाल्याच्या नंतर जय विठ्ठल आणि नंतर मग पंगत असायची. छोटी छोटी लेकरं दिसली. आता या लेकरांना किती भोका लागल्या असतील. एकदा चिमटा दाखिला नुसतं असं केलं, महाराज बापू एका सेकंदात अंधार पडतोय, एका सेकंदात अंधार पडतोय. काय ताकद असेल. ते कीर्तनकार होते परभणी जिल्ह्यातले, ज्यांची घोडे एकादशी धरायचे, घोडे. हो, महात्म्याचा अधिकार. हो, रक्तांबरा भयस्थितो ती वासनाम दग्धेशु कामान भयस्थितो. महाराज वासनेला ज्यानं विस्तू लावलाय त्याला संन्याशी म्हणायचं, ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला ब्रह्मचारी म्हणायचे. सामान्य ताकद आहे. सोंगा आणणाऱ्याला नसतीत म्हणित. सोंग तर नाटकात बी आणता येतात. नाही, तुम्हाला एक सांगू का, कधी कधी संन्याशाचं ब्रह्मचार्याचं नाटकात पण नाटक जमत नाही. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणतात ना बाप्पा, कर करीच्या दिवशी ललित करीत होते. ललित मारुतीरायाच्या पुढं ललित म्हणजे छोटंसं नाटक. मग ते कसं नाटक करायचं, कोणी रामायणातले पार्ट करायचे, कोणी महाभारतातले करायचे, कोणी काही. आमच्या इथले 2-3 आहे ना रामायणातलं पार्ट. राम लक्ष्मणी गोरगोमटं पोरग होतं, त्याला सीता केलं. दिसायला गोरगोमटं होतं, वागायला नव्हतं चांगलं, फक्त दिसायला होतं गोरगोमटं. वागायला असंच होतं गिधाडासारखं. एवढं हसू नका, आमच्या गावात तितकं नालायक पोरगच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणालो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला त्याला सीता केलं. एक जणाला सावळं दिसत होतं, त्याला राम केलं. श्यामला लखन केलं, लक्ष्मणजी केलं. आणि एक खपक्या होतं, 113 किलो वजन होतं, त्याला मारुती केलं. आता हा मारुती म्हणजे मारुती नव्हता, याला लक्ष्मी होती म्हणजे बायको होती. त्याला बायको होती. एक मुलगा झालता आणि त्याच्या पाठीवर मग बऱ्याच दिवस त्याला काहीच नाही. आणि ते मुलगा 5वीत गेला आणि त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी फाडली, 2 तुकडे केले. अर्ध्या साडीची लंगुटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. आणि लाकडाची गदा रंगून गिंगून असा मला तोंडाला शेंदूर गिंदूर लावून असा, म्हणजे रंग लावला, शेंदूर नाही, मरण ना ते.
असा मारुती ओपू लागला. कशातला? नाटकातला. नाटक रंगात आलं आणि पोरग पाचवीला. बापाचा फोन पोरा जो, त्याला त्याच्या मामाचीतून फोन आला आणि लगेच पळत गेलं. म्हणला बाबा आईला हॉस्पिटलला नेलंय, सिजर करावं लागतंय. म्हणजे नाटकात झालेल्या मारुतीची बायको डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये सिजर घेतली. मारुतीची शेपूट उपसून. नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जाईल. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार. दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा, नाटकातला साधू नाही महाराज, नाटकातला नाही, खरा साधू. काय आधी खणून काढायची? आशा ही समूळ खणून काढावी, आशा ही समूळ खणून काढावी. तेव्हाची गोसावी व्हावे तेने, हा तेव्हाची गोसावी व्हावे तेने. तवा महाराज वाचाय त्यानं. नाहीतरी सुखी असाय संसारी. हा चलू दे पप्याच्या माई संग. नाटक करायचेच नाही. काय महात्मा महाराज सूर्य थांबवला. ऐका कुळातल्या एका माऊलीचा अधिकार. आता सांगितला साधूचा. शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्सव करताना तुम्ही ऐका, या देशाची स्त्री किती पावरबाज आहे. याच कुळातली एक स्त्री जात राहिली, मृत्यू पावली. तासगावकर मृत्यू पावली. सुवासिन होती, मालकाच्या अगोदर गेली. गावातल्या बायकांनी हळीत कुंकू प्रेताला दिलं, स्नान घातलं, हिरव्या रंगाचं पातळ घातलं, अंगावर सोहळं टाकलं. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. याच वारकरी कुळातली स्त्री, याच वारकरी कुळातली. ज्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी सूर्य थांबलाय, एका संन्याशानं थांबिलाय, तो संन्याशी किती अधिकारी. आणि या कुळातली एक स्त्री जात राहिली, चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. प्रेत मशानभूमीकडे चाललंय आणि बाईनं प्रेतावर बांधल्याच्या नंतर विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला आहेत का? थोडासा घरी गेल्या विचार करा, तुमच्यातल्या स्त्रिया किती पावरबाज येतात. बाई साहेबांनी विचार केला, नावगिरीच्या विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला असतील का? म्हणून चौघाच्या खांद्यावर बांधलेल्या तिरडीवर डोकं उचललं, माग पाहिलं. बाजूला असे 10-15 फुटाच्या अंतरावर मालक होते. पड ग पड, मी आहे, पड पड पड, मी आहे तुझ्या अंत्यविधीला. प्रेत बोलू शकते? प्रेत मानवरी करू शकते? महाराज, या अधिकारी स्त्रीची ताकद आहे तुमच्यातल्या. आणि सगळ्यांना दिसताना एकच व्यक्ती बोलू शकतो. काय पवित्र कुळ असेल ते, काय संतांचा अधिकार असेल की ज्या कुळातल्या लोक, ज्या संन्याशानी, ज्या महात्म्यानी, ज्या भगव्या वस्त्राच्या ताकदीवर सूर्य 1.25 घंटा थांबवावा, 1.25 तास सूर्य थांबवावा. ज्या कुळातल्या स्त्रीने गेल्याच्या नंतर मालकाकडे बघावा. काय पावित्र्य, काय जगदंबा असेल ती, काय आदिशक्ती असेल ती, काय पवित्र स्त्री असेल, काय महात्मा असेल. सूर्य थांबवतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा, महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा
हरी भक्त थोर भूमंडारी हरी भक्त थोर भूमंडारी शांतीये भेटीचे हर्ष ब्रह्मादिका शांतीये भेटीचे हर्ष ब्रह्मादिका हरी भक्त भूमंडारी हरी भक्त थोर भूमंडारी शांतीये भेटीचे हर्ष ब्रह्मादिका शांतीये भेटीचे हर्ष ब्रह्मादिका काय ताकद आहे संत लोकांची. माझ्या माईंनो किती पावर आहे तुमच्यातल्या मावल्यांची. इतकं दर्जेदार राहा. आपण त्या टोकाचं जरी नाही वागलो तरी आचरणाची चौकट आपण सांभाळायची. ज्या घराण्यातली स्त्री आचरणाची चौकट सांभाळते त्या घराण्यातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला येणारे आपत्ते देशाचे तारे म्हणून चमकतात. या पवित्र महाराष्ट्राचे तारे म्हणून चमकतात त्या कुळातली लेकरं. सगळ्यात मोठी ताकद तुमच्यात आहे. सगळ्यात मोठी ताकद. शारदीय नवरात्र महोत्सव या पवित्र पर्वणीच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. चला पुढे ऐका. वेळेच्या अलीकडे एक सेकंदानं सोडणार नाही आणि पुढे पण एक सेकंद जाणार नाही. विडाला किती मोठी संत आहेत. आमदार खासदार तुम्हाला चांगले कळत आहेत. आमदार खासदार मंत्री वगैरे हे चांगले कळत आहेत. आमदार झाल्या एकटा आमदार फिरतो का? 10-5 लोक त्याच्या मागं पुढं. खासदार असेल मंत्री असेल 10-5 लोक त्याचे कार्यकर्ते त्याच्या मागं फिरतात. आमदार जर एकटेच फिरू लागले तर लोक काय म्हणतील? याचं वाजलं गड्या आता कोण नाही याच्यासोबत. वाजलं. चला, एखाद्या राजकारणात पडलेल्या व्यक्तीला राजाश्रय देऊन खुर्चीवर बसवलं. जनता मतदान करत असते याबद्दल माझं दुमत नाही, पण जनतेला स्फूर्त कोण करतंय? ह्या विद्यमान व्यक्तीला तुम्ही मतदान टाका असं स्फूर्त कोण करतंय? त्याचे कार्यकर्ते, त्याच्या मागे पुढे फिरणारे कार्यकर्ते. कोण काय करतात? त्याचा प्रचार करतात. प्रचार मग तो काय होतो? आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल असा होतो. पंढरपुरातल्या मालकाचे कार्यकर्ते कोण आहेत माहिती? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. हे कार्यकर्ते असल्याशिवाय आमदार होता येत नाही खालच्या लोकांना. हे कार्यकर्ते असल्याशिवाय मग खासदार होता येत नाही खालच्या लोकांना. आणि पंढरपुरातल्या मालकाला देव पण देण्याची ताकद सुद्धा संतात आहे. अमुचिया भावे तुझा देव अमुचिया भावे तुझा देवाला देव पण जर कोणी आणला असेल तर संतांनी आणला. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव आदी करून ही संत जर जन्माला आली नसती तर वैकुंठातला देव खालच्या लोकांना कळाला नसता. महाराज, तुम्ही आम्ही मांडलेल्या आया कळत्यान, देव्या कळत्यान, पण विटेवरची देवी जर माहीत कोणी केली असेल ना तर संतांनी केली. कुळीची हे कुळ देवी केली ठावी संतानी, केली ठावी संतानी, केली ठावी संतानी.
महाराज ह्या विटेवरच्या जगदंबेला एक विठाबाई माझे पंढरीची आई, ती सुद्धा जगदंबा आहे, जगाची माय, विश्वाची माय. हो, कधी कधी तिचंही गुण गात राहा. अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, बोध परडी घेवडी हाती, बोध परडी घेवडी हाती, बोध ज्ञानाचा पादळती, बोध ज्ञानाचा पादळती, उदा उदा भक्तनाथती, भक्तनाथती, भक्तनाथती गोंधळा, येई वो जगदंबे 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 गोंधळा. पिता संदेश उतार घ्यायचा राजो. अनादि अंबिका भगवती, काल परवा बसलेली कधी अनादि कालापासून. महाराज या जगदंबेला दाखवले ती संत, काय त्यांचा महिमा. वा. नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर पडला. एक बेंडूक, कळतो ना बेंडूक, बेंडूक कळतो ना तुम्हाला, कळतो. आता जिथं लाईट चालू आहे का, लाईटाच्या खाली बेंडके वळवळ करतात, किडे खाला चपकन धरतात की हांदाच, जीभ लांबतीन बेंडकाची, ती किडे खात बेंडूक, कळतो ना बेंडूक. हे बेंडूक शीतल जाग्यावर राहतो तासगावकर. शीतल म्हणजे थंड. नदीचं पात्र, इरीत पण राहतात, ओढ्याच्या कडीला, नदीच्या कडेला बेंडक्या राहतात. तो नदीतला बेंडूक बाहेर उड्या मारीत मारीत निघाला. लय उड्या मारायचा नाद असतो ना. बेंडकायनं जरा हिशोबात उड्या हाणल्या पाहिजे. 2-2 पायाच्या, पण त्याला 4 पाय होते. आपल्यातले पण काही काय बेंडूक लय उड्या हाणतात येड्यावानीच, कोणीकडे बी. भटकू नको सुंबळ्या, मरशीला अशा ठिकाणी जाशील, नको उड्या हाणू कुठं बी. हे बेंडूक उड्या हानीत 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 रात्रभर उड्या हानीत होता. आता रात्री काय उष्णता नसती, सूर्याचा प्रकाश नाही, आणि चंद्राचा प्रकाश, निशापतीचा प्रकाश हा शीतल असतो. आता उद्या पौर्णिमेच्या दिवशी तो प्रकाश घ्यायचा आहे तुम्हाला. चंद्रामृत तृप्ती पारणेच कोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. उद्याची कोजागृती पौर्णिमा आहे ना, या दिवशी आपल्याला चंद्रामृत भेटत असतो दुधातून. हा, म्हणून दूध आळवायची पद्धत आहे. चला, आज काय ते थोडं कीर्तन आहे, पण आठवलं म्हणून सांगतोय. तर रात्रीचा प्रकाश हा शीतल असतो. फक्त चंद्राचा प्रकाश 2 लोक जरा मानित नाहीत. एक चोट्टे आणि गाढव. गाढव वल सावलीला उभे राहते. वल सावली कळती का? भिंतीची दिकून सावली पडली का संध्याकाळी, असा जर चंद्र असेल तर इकून सावली पडती ना अंधार, त्या अंधारात उभे राहते. गाढवाला विचारलं कस का, लय पोळायलं बापा, लय पोळायलं म्हणून गाढ हो वड सावलेल. कोण? गाढ हो. आणि चोट्याला चंद्राचा प्रकाश आवडत नाही, त्याला अंधारात करा वाटतंय चोरी. रात्रीची अवसरी व्यापारी जे निशाचरी. उजेडात चोट्याला चोरी कशी करा वाटेल, त्या अंधारात करते. बाकी सगळ्या लोकांना चंद्र पोषक आहे, घातक नाही. गाढवाला पण घातक नाही, पण ते गाढवच असतं ना, त्याच्यामुळे त्याला ते कळत नाही चंद्राचा प्रकाश. चला, या चंद्राच्या प्रकाशात बेंडूक उड्या टाकीत टाकीत 2-2.5 किलोमीटर गेला. रात्री
7 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या 9 वाजूस्तर उड्या हाणू लागलो. लांब गेलो. अशा ठिकाणी गेलं की तिथं डोंगर होता आणि तिथं पाण्याचा पत्ता नाही. चांगला असा डोंगर कठीण काळ्या पाषाणाचा होता. लवकरच जमिनीला तवा होता. अशी कुठल्याही प्रकारची मातीची दर्जेदार माती नसल्यामुळं झाडंसुद्धा खुरनुटे होते. अशी दर्जेदार झाडं नव्हते सावलीचे. आणि चैत्र महिन्याचा उन्हाळा होता. काय त्यांचा महिमा सांगतोय साधू किती अधिकारी. आणि तो बेंडूक तिथं तळमळू लागला. 9 वाजले सकाळचे. सूर्याचा प्रकाश तापला. चैत्राचं कडकडतं ऊन आहे. आत्ताचं ऊन पण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? हस्तपूर्ण आणि चित्राचे अर्धे. हस्त 16 दिवसाचं असतं बरं. सर्व नक्षत्रात एकच नक्षत्र आहे ते 15 ते 16 दिवसाचं असते. बाकीचे नक्षत्र 14.5 दिवस वगैरे वगैरे असे येतील. पण हस्त कधीच येत नाही. ते बरोबर तेवढ्या दिवसाचंच असते पूर्ण कालाचं. हस्ताचे पूर्ण दिवस आणि चित्रा नक्षत्रातले अर्धे दिवस हा विश्वामित्राचा उन्हाळा असतो. हो, इतकी गरमी, सावलीत सुद्धा अंगाचा घाम येतो. हा विश्वामित्राचा प्रकोप काल आहे. चला, हा जुन्या काळात लावलेला आहे. म्हणून शेतकरी राजाला संदेश दिला, हस्त नक्षत्रात आणि चित्राच्या अर्ध नक्षत्रात लसूण लावायचा असतो. हस्तच्या नक्षत्रात आणि चित्राच्या अर्ध नक्षत्रात लसूण लावला की मर होत नाही. मर होत नाही. आणि चित्रा संपल्यावर लसूण लावल्यावर पोसल. पण तो कांदाड्या लसूण, आमच्याकडची भाषा सांगतो कांदाड्या, किलोभर कुठला तरी वास नाही. गावरान लसूण हस्त आणि चित्र नक्षत्राशिवाय येतच नाही. आणि बाकी कांदाड्या लसूण येतो, बांधून ठेवला की मरून जातो. हो, हस्त नक्षत्रातला लसूण मरत नसतो. शेती करतो मी याच्याकरता सांगतोय विठाला. आणि चैत्राचं कडकडत ऊन त्या बेंडकाची पाठ पोळायली आणि जमीन तापल्यामुळं पोट पोळायले. बेंडूक कसा होता माहिती आहे का? तो मादा बेंडूक आहे, मादी आहे. पिलांना जन्म द्यायचा त्या बेंडकाला. आणि पिलांना जन्म देण्यासाठी रात्रभर तो बेंडूक फिरत होता. त्याला वाटलं इथं शीतल असेल, तिथं शीतल असेल. आहे त्या नदीच्या पात्रातलं पाणी आटलं होतं. त्याला वाटलं कुठंतरी पाणी सापडेल. पण त्याचं प्राक्तन खोटं. त्याला थंड जागाच सापडली नाही. आणि प्रसूतीचा काल जवळ आला. 9, 9:30, 10 वाजले. चैत्र महिन्यातले सकाळचे 10. आताचे नाही बरं, म्हणजे दिवसाचे 10 वाजलेत, रात्रीचे नाही. आता तर 10:30च्या पुढं होऊन गेले ना. मग इतक्या कडकडत्या उन्हात त्या बेंडकानं विचार केला, पिलांना जन्म द्यायचा कशाला? आपण जर पिलांना जन्म दिला तर पिलं तात्काळ जन्माला आल्याबरोबर मरणार, कारण उष्णतेची तीव्रता फार होती. बरं, नाही जन्म देवा तर प्रसूती थांबवता येत नाही. करावं काय? म्हणून तो बेंडूक रडू लागला. तो बेंडूक रडत असताना एका सर्पाने पाहला. सर्प कळतो ना, नाग. साप कळतो ना, नाग. नागानं पाहला आणि नागाने विचार केला, बेंडूक का रडत असेल, का रडत असेल, का? तो नाग जवळ गेला आणि बेंडकाला बोलला. बोलत असतो सर्प. बेंडकाला कसा बोलन? बेंडूक सर्पाचं काय? खाद्य. खाद्य. पण या सर्पानं खाल्लं नाही तासगावकर. ते बोलला. काही काही सर्प दात पाडलेले असते, त्याचे दातही पाडेल नव्हते. पण तो सर्प दाराला त्या बेंडकाला खाल्लं नाही. असं जर सांगत असेल तर लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्या, याला परभणीला न नेता इकडं जवळ पुण्याला न्या आणि याला याचं डोकं तपासून आणा, नाही तर शॉट द्या म्हणतील, शॉक द्या म्हणतील. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. साप हा बेंडकावर प्रेम करत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. पण या सापानं बेंडकावर प्रेम केलं, हा संतांचा सिद्धांत आहे. हे पण खोटं नाही. कारण साप हा उंदरावर प्रेम करतच नाही. साप हा बेंडकावर प्रेम करतच नाही. साप हा मुंगसावर प्रेम करतच नाही. मुंगूस हे सापावर प्रेम करतच नाही. हे त्याचं खाद्य आहे. मुंगसाचं सर्पाचं वैर आहे. आणि बेंडूक आणि उंदीर हे सापाचं खाद्य आहे. संत वाङ्मयामध्ये काही अधिकारी लोकांचा पुरावा जर पाहला तर जिवंत सर्प उंदरानं पाहिल्याच्या नंतर तो हरिपाठ म्हणेल का? तो भजन म्हणेल का? हे तर लांब सोडून द्या. पण सरप असा जर मातुड्याहून गेला तर त्याचा वनू म्हणतो ना, आमच्याकडे त्याला फरकान म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते?
साप साप असा मातोड चालला, इथून साप गेला असं कळतं ना ते. हा, वन 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 म्हणतात. हा वन जर उंदरानं वलनला, नुसता वन, तर 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं कमी होतंय. उरंगाची या वाट चाली, मुशके थेकुटी केली, आडचा दिना खंडली, आयुष्य मर्यादा नैवम गिरगावकर लिखितम. त्या गिरगावच्या बाळून थोडं दिले. 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं संपत आहे, 2.5 दिवसाचं कमी होत आहे. जिवंत सर्पाचा रस्ता ओलांडल्यावर, तर जिवंत सर्प पाहिल्यावर काय करील? ते म्हणेन का, या सर्प साहेब तुम्हाला मतदान करतो, नामदार करतो, असं म्हणेल का तो? म्हणेल का तू? नाही, विरोध आहे, वैर आहे, खाद्य आहे त्याचं. बेंडकाच्या बाबतीत तेच आहे, वैर आहे, ठराविक लोकांचं वैर. शेळीचं लांडग्याचं, तुमच्याकडे शेळी म्हणतात का शेरड? शेरडन शेळी दोन्ही बी, हो, काळ्या रंगाच्या गुलाबी रंगाच्या वगैरे शेळ्या असतात ना, 2-2 सडाच्या, 4 नसतात ना बाप्पा, 4 असतात, पण काहीला गळ्याला असते 2. हा, गळ्याला असते ते गलुलं, हो ना, गलुलं, पण ते दूध नाहीत ना देत, ते नुसते झालं देताचे. अजगल स्तन म्हणते ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये. हो, बाकी दुधाचे स्तन 2च, ती शेळी. ह्या शेळीचं लांडग्याचं किती वैर माहिती आहे तुम्हाला? मेलेल्या लांडग्याची त्वचा चांबडी काढून त्याचं, आमच्याकडं हलकी म्हणतात, तुमच्याकडे डफडं म्हणतात का? हलकी डफडं. मेलेल्या लांडग्याची त्वचा काढून त्याचं डफडं केलं, शेळीच्या शेरडाच्या गोठ्यात वाजिलं, तर शेळीला लेंड्या पडत नाहीत. शेळीला लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्याबरोबर तिला संडास लागती. तर जिवंत लांडगं पाहिलं ती म्हणीन का, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. किती वैर आहे, किती वैर, किती वैर. पण हा साप बेंडकाच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यावर त्याच्यात दया आली, आणि तो जवळ आला आणि विचारलं, काय झालं ग बाई? काही नाही, पिलांना जन्म द्यायचा आहे, पण पिलांना जन्म दिल्याबरोबर पिलं मरणार आहेत, आणि झालेली लेकरं मरत असताना माईनं पाहणं तिला किती दुःख आहे. तर सर्पानं सांगितलं, तुझे लेकरं मरू देत नाही, आजच्या दिवसभर तुला मदत करतो. काय मदत करताल? तुला सावली धरतो. चौकून असं वेटाळं घातलं, मोठा सर्प होता, वेटाळं घातलं, आणि वरून अशी फणी धरली, आणि त्या वेटाळ्यात बेंडकीला सांगितलं, आता पिलांना जन्म दे. आता साप वेटाळं घालत असताना, वरून अशी सावली धरीत असताना, साप बोलत असताना एका व्यक्तीनं पाहिलं, एका महाराजानं पाहिलं, आणि त्या महाराजाला घाम सुटला. बापरे, मी जगातलं सर्वात मोठं आश्चर्य पाहिलं की साप बेंडकीला बोलायला आहे, आणि बेंडकीच्या डोक्यावर सापानं सावली धरली. तो महाराज असा घाम पुसू लागला, घाम. आता महाराजाने विचार केला, आपण सर्पाला बोलायला जाऊ आणि आपल्याला धरलं तर? त्याच्यामुळं ते महाराज सर्पाकडे गेले नाही, ते हुशार होतं माझ्यासारखंच, ते नाही गेलं तिकडं. हा, ते महाराज एका मोठ्या महाराजांकडे गेले. मोठ्या कोणा माहिती आहे का? आचरणशील. मोठ्या कोणाकडं? आपल्या संप्रदायात अभ्यास किती केलाय, आपल्या संप्रदायात पक्वादाचे बोल किती पाठ आहेत, आपल्या संप्रदायात रागरागिणी किती येते, आपल्या संप्रदायात श्लोक वया किती, अभंग किती पाठ आहेत, त्याच्यापेक्षा स्वतःची बायको सोडून जगातल्या बायकांना माय किती म्हणतो, ही संप्रदायाला आपल्या संप्रदायात त्या महाराजाला मोठं म्हणतात. स्वभार्या सांडोने जाना, जष्टती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा, ऐक बापा नरोत्तमा. ज्येष्ठ स्त्री भेटली असेल तिला माय म्हण, तुझ्यापेक्षा कमी वयाची भेटली असेल तिला बहीण म्हण. बापानं जिच्याशी पाणी ग्रहण केले ती सोडून. सोभार्या सांडोनी जाना, स्वतःची पत्नी सोडून जगातल्या स्त्रीकडं जो माय आणि बहीण या दृष्टीनं पाहतो, त्याला एकही अभंग पाठ नसला तरी तो कोट्यावधी महाराजांचा बाप आहे असं सिद्ध होतंय. त्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला नाही. देखाव्याला नाही, देखावे तर कुठेही करते तो, काही विषय नाही, त्या देखाव्याला काय किंमत नाही. आणि मग ते महाराज एका साधूकडे गेले. चांगला साधू भेटणं दुर्मिळ आहे. योगी आणि निर्मळ हे दुर्लभजी दातारा. साधू सापडलाय पण निर्मळ अंतकरणाचा, हे दुर्लभजी दातारा. हत्ती भेट
हत्ती कुंजरो भयो दुग्धाती नैवम. हत्ती आणि दुबता. हत्ती भेटलाय पण दूध देणारा भेटला का? नाही. दुर्लभ जी दातारा. हिराणी कमळ. हिरा आहे पण कमळाच्या फुलाव. हे दुर्लभ जी दातारा. महाराज चांगला भेटणं गरजेचं आहे. एक सांगू तुम्हाला, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील 3 मरतील. जीपचा ड्रायव्हर चुकला 10-12 मरतील. एसटीचा ड्रायव्हर चुकला 55-60 मरतील. रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील. चुकीचा महाराज भेटला कोटी मरतील. महाराज चुकीचा सापडला की कोटी मरू शकते. आमच्यावर विश्वास आहे महाराज लोकांचा, साधूवर विश्वास आहे. म्हणून महाराज लोकांना चुका करायच्या नाही, विश्वास आहे. आणि पाणी पिना छान के आणि गुरु करणाप्पा छान के. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाही. आणि महाराज तपासून त्याच्या पायावर पडत जात जा. भंगिऱ्याच्या पाया पडतान तर ते हरामखोरानं केलेलं पाप तुमच्या कपाळातून तुमच्या डोक्यावर येईल आणि अख्खं घर तुमचं जाळून टाकील. कोणाच्याही पाया पडत जाऊ नका. विठाला चला. शुद्धांतकरणी साधूकडे गेले. सर्व अंगाला घाम आहे. साधूनं पाणी दिलं प्यायला, कमलं धुतलं. विचारलं का रे, का घाबरला? काही नाही म्हणे. सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू. अभंगाच्या कडेवर बोलतोय, बाजूला नाही. काय साधूचा अधिकार आहे. महाराजांनी सांगितलं सापाने बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली, मग तुला घाम येण्याचा काय संबंध आहे? नाही हो महाराजजी, आतापर्यंत सापाने बेंडका खाल्लेलं पाहिलं. बेंडूक गिळतो का नाही साप? सापाने बेंडकी गिळले असे गणलं येते अंगाला, असं फुकतो साप. नाही जरी भूक जरी नसली तर बेंडकी मरूस तर बेंडूक साप सोडित नाही. पण बेंडूक जिवंत राहू देत नाही. इतकं गोईर सापाचं बेंडकावर. आणि या सापानं बेंडकावर सावली धरली. याच्याकरता मला आश्चर्य वाटतंय आणि आश्चर्याचा मला घाम येतोय. महाराजांनी सांगितलं कुठं पाहिलं? इथून 1 कोसाच्या अंतरावर. ठीक आहे. महाराजांनी सांगितलं तू एकच आश्चर्य पाहिलं. पुढच्या झाडाखाली जाऊन ये बरं. दाट झाडं होते, बारीक बारीक, पलीकडचं दिसत नव्हतं. त्या बारक्या झाडाच्या पलीकडे गेला की एक मोठं आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाखाली शिंहण गाय बसलेली आहे. जिवंत गाय, जिवंत शिंह. झाडाखाली वाघ आणि हरिण बसलेले आहे. त्याच्या बाजूच्या झाडीखाली शेळी आणि लांडगं बसलेलं आहे. तर याला वाटलंय प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतील वाघ आणि गाई, प्लास्टर ऑफ पॅरिसचे. जवळ गेल्याबरोबर वाघानं काहीच नाही केलं, नुसती असं मोठा जबडा केला आणि गर्जना दिली. धोतर पूर्ण वलं झालं. एवढं कशाला हसायचं? त्याला घाम आलता म्हणून म्हणालो मी. त्याला घाम आलता, घाम. तुम्ही काही पण आगाऊच घेता डोक्यावर. तसाच आला. म्हणला महाराज हा काय प्रकारे, काय प्रकारे? शिंह गाईला खात नाही, वाघ हरणाला खात नाही, लांडगं शेळीला खात नाही, सर्प बेंडुकाला खात नाही. प्रकार काय? महाराजांनी खाली बसवलं, थोडं शांत होऊ दिलं आणि उत्तर देत असताना उत्तरेश्वर बापू महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं. आणि महाराज त्याला सांगतात, दादा या 16 योजन भूमीमध्ये 4 कोसाचा 1 योजन, 3 किलोमीटरचा 1 कोस म्हणजे 12 किलोमीटरचा 1 योजन, 12 गुणिले 16 इतक्या किलोमीटरच्या आत शिंह गाईला धरीत नाही, वाघ हरणाला धरीत नाही, लांडगं शेळीला धरीत नाही, मुंगस आणि सर्प भांडत नाहीत, सर्प बेंडकाला खात नाही, सर्प उंदराला खात नाही, कुठलाही हिंसर्प सुकोल्या कुत्र्याला लांडग्याला धरीत नाही. कारण का? या भूमीमध्ये मुनिश्री शृंग नावाच्या साधूने तपश्चर्या केली आणि त्या साधूच्या तपश्चर्यामुळे ही भूमी निर्वैर झाली. या भूमीतला सर्प सुद्धा बेंडकाला खात नाही. महाराज साधूच्या तपश्चर्यानं हिंस्र पशुचं अंतकरण बदलायची ताकद ज्या साधूत असते, तो साधू किती दर्जेदार, मग त्या साधूचा किती महिमा वर्णन करावा हे मालक म्हणतात. त्यांची काय त्यांचा महिमा
उरलेल्या 6 मिनिटात एक प्रकरण मांडतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. तुमची रजा घेतोय. तुकोबारायचं कीर्तन चालू बापू, माझ्या देहूतल्या मालकांचं कीर्तन चालू. काय अधिकार असलो संतांचा. संताजी महाराज जगनाडे नावाचे संत तुकोबारायचे परमशिष्य. तुकोबाराय कोणाला शिष्य म्हणून घेत नव्हते. ते स्वतःला कोणाचा गुरु पण म्हणायचे नाही, पण चांगल्या लोकांना चांगली माणसं मानत असतात. संताजी महाराज हे तेलाचा घाणा होता त्यांच्याकडं, तेलाचा. तर संताजी महाराजाचा सखा नावाचा बैल तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग ऐकल्याशिवाय चलत नव्हता. त्याला किती ढेप चारा, काही सुग्रास द्या, कुठली मका द्या, ते चलत नव्हता बाप्पा. त्याला फक्त अभंग ऐकल्यावर ते चलत होतं. बैलाला परमार्थात आणायची ताकद संतांची. काय ताकद आहे, काय ताकद. कोण्या बैलाला? 4 पायाच्या. 2-2 पायाच्या बैलांनी किती चांगलं राहायला पाहिजे, लक्षात घ्या ना. काय त्यांचा महिमा. तुकोबारायचं कीर्तन चालू बापू. आणि तुकोबारायचे एक निष्ठावंत श्रोता होते. हे मात्र असा दम देऊन म्हणेल, तुकोबारायचे काही दर्जेदार श्रोते होते, दर्जेदार. तुकोबारायच्या सोबतचे टाळकरी पण लय दर्जेदार होते बरं. तुकोबारायचा एकही पकवाद्या तंबाखू खात नव्हता. आहे का नाही? खायला नाही पाहिजे, नाही का आपले लोक पाया पडतात दादा, त्याच्यामुळे आपण नाही खायला पाहिजे तंबाखू. तुकोबारायच्या कीर्तनातला एकही भजन्या बिडी वडीत नव्हता, सिगरेट वडीत नव्हता, काय नव्हता वडीत. चालले होते मस्त छान. तुकोबारायचा पकवाद वाजीला सोनबा ठाकूर यांनी. सोनबा ठाकूर पकवादे होते. सोनबा ठाकूर दर्जेदार किती होते सांगू तुम्हाला. सोनबा ठाकरांना रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज बोलायचे आणि सोनबा ठाकरांकडे निरोप जायचा, आज तुकोबारायचं कीर्तन मावळात कुठं आहे, हे सोनबा ठाकरांकडनं छत्रपती शिवाजी महाराजांना कळायचं. म्हणजे रयतेचे राजा, धर्मनिरपेक्ष राजा, या राजाला अमेरिकेमध्ये महासत्ता देश आहे. जपान उगवत्या सूर्याचा देश आहे. अमेरिकेमध्ये, जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता तारा पदवी आहे. उगवता सूर्य पदवी आहे, उगवता सूर्य पदवी आहे, तारा पदवी आहे. असे रयतेचे राजा तुकोबारायांच्या मृदंगाचार्यांना बोलायचे. काय दर्जेदार असेल, काय दर्जेदार. सोनबा ठाकूर, गंगाजी मवाळा आदी करून टाळकरी होते, फार मोठे मोठे. तुकोबारायचे निष्ठावंत श्रोता होते. शिवजी कासार, बांगड्या भरायचा व्यवसाय होता, बांगड्या भरायचा. तरुणांना एकच विनंती करेल, आपल्याला दिवसभराची भाकरी लागती, त्याच्या 8 पटीनं कमील्याशिवाय झोपायचं नाही. आपण 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी आणूनच संध्याकाळी झोप घ्यायची. तो गावात राहायच्या लायकीचा, तो संसारात राहायच्या लायकीचा, तो महाराष्ट्रात राहायच्या लायकीचा, तो भारतात राहायच्या लायकीचा. 8 रुपये लागत असताना 4 आणे जरी कमीत नसेल आणि मायबापाच्या जीवावर खात असेल, त्या नालायकाला गावात राहायची लायकी नाही. आपल्याकडं पुराण प्रणालीमध्ये व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं हरामखोर सांगितले. आळशी जास्त हरामखोर असतात व्यसनीपेक्षा. आळशी व्यसन कधी करतंय? पैसे असल्यावर. पण काही माणसं आळसानच संपत्ती जिरून टाकतात. आळसानच. याला साखरेच्या पोत्यातला मुंगळा म्हणायचो. आणि साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला किती साखर खावा आणि संडासला किती बाऱ्या जावा याची अक्कलच नसती. असे साखरेच्या पोत्यातले मुंगळे मायबापाच्या कमवलेल्या प्रॉपर्टीवर रेघावडतेत. या नालायकांना भारतीय संस्कृतीत जगण्याचा अधिकार नाही. आपण कर्मभूमीवर आलो, काम करायचं राजांनो, काम करायचं. मी मगाशी बोलत गेलो तेव्हा भजन जरी करायचं असेल तर काम करून भजन करायचं. कोणी संसारात पडेल लोकांनी, संन्याशानंद ब्रह्मचार्यानं रात्रंदिवस भजन करू द्या, त्याला काय मागणं पुढं फोपोटा उड करू द्या त्यानं, करू द्या रात्रंदिवस करू द्या बिचाऱ्यानं. आणि त्यांच्यासाठी ब्रीद ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. पण मला सांगा, ज्यानं लग्न केलंय तो जर गिरगावकराची पिशवी घेऊन फिरत असेल वर्षानुवर्ष, तर त्यानं लग्न करून चूक केली.
त्यानं पोटाच्या उपजीविकेकरता त्याची 4-2 एकर शेती असेल ती व्हावी, 4-2 गुरंढोरं असतील ती सांभाळावी आणि ते करून भजन कीर्तन ऐकायला जावं. ते करून भजन कीर्तन ऐकायला जावं. माझ्या अष्टादश संतांपैकी संत सावता महाराज शेतीला देव मानित होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. किंवा कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम. दुःखाचं सुख करण्याची ताकद. काम करा ना, करा काम. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. आपण जसं जसं काम करू तशी तशी आपल्याकडे लक्ष्मी येईल. राजू हा सप्ताह करता मंडप लावायला किती रुपये लागले? वॉटरप्रूफ मंडप आहे ना. हे काय 4-2 रुपयाची गोष्ट आहे का? लाखो रुपये वाटावे लागलेत. यासाठी पैसे लागतील. उद्या महाप्रसाद होईल त्यासाठी पैसे लागतील. महाराज परमार्थ करण्यासाठी सुद्धा पैसे लागतील. परमार्थ करण्यासाठी शासनाने वयस्कर माणसाला पंढरपूरला जायला एसटी जरी फ्री केली असेल तर तिथं भाकरी खाला न्यावं लागतील का नाही करून बाप्पा? हा का असं शासनाने स्टॉल उभे केलेत? आता पंढरपूरला, तुळजापूरला, कोल्हापूरला जाताना ज्या ज्या एसट्या उतरत्याल त्याला सगळ्याला जेवायला इलेक्शनमधले पुढारी ठराविक काळापुरते करतील. तेही त्यांच्या भागातले. आपल्या तिकडचे आल्यावर टिकूर घेऊन हाणतील. चलो तुमचे मतदानच नाहीत आम्हाला इथं कशाला जेवता? असं होईल का नाही? नाही नाही. माझ्या माईंनो पैसे लागतील. म्हणून तरुणांनो वाट्याला जो उद्योग येईल त्या उद्योगानं काम करीत 2 पैसे घरात आणि जा. हाही एक गोडसा आदेश गिरगावकराचा आहे का? मी मगाशी बोलून गेलो. आपल्या रक्ताच्या नात्यातले नालायक हरामखोर पाहुणे आपलं वाजल्यावर आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. बोलून गेलो मगाशी, मी बोलून गेलो. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे, पैसे असावे. चला सांगत कशामुळे होतं माहिती का? माझ्या शिवजी कासारांचा व्यवसाय होता बांगड्या भरणं. या महाराष्ट्राच्या मातीतल्या या भारत देशाच्या पवित्र स्त्रीला बांगड्या भरायचं काम करत होते. आपल्याकडे बायका बांगड्या घालितात. आपल्याकडे बायका. एक जण म्हणला महाराज माझी बायको बांगड्या घालीतच नाही. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. मूर्खपणा आहे ते, मूर्खपणा आहे. आपल्या देशाची संस्कृती फार मोठी माझ्या माईंनो. एक का होत नाही पण बांगडी घाली जा. असावी हातात बांगडी. डोक्यावर पदर असला पाहिजे. डोक्यावर जर नाही घेतला तर पाठ तरी झाकून घेतली पाहिजे. नानोबाराय तुकोबारायचं सूत्र आहे. माझ्या माईनो या पंढरपुरातल्या मालकिनीने एक संन्याशी पाहला. एक संन्याशी पाहला. कोण्या रूपात पाहला बापू? पशुच्या रूपात पाहला. मारुतीराय कोण्या रूपात होते? येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पशुच्या योनीत, वानराच्या योनीत संन्याशी पाहला. या वानराच्या योनीतल्या महाराष्ट्रातल्या नव्हे पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी. या संन्याशाने सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. ती प्रभू रामचंद्राच्या बोटातली अंगठी होती. ती लोपामुद्रेनं अगस्ती महर्षींनी दिलेली अंगठी होती. प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेली अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेब अशोक वाटिकेत बसल्या होत्या. पदर पडायला नव्हता बरं, डोक्यावर पदर होता. पण पैठणच्या मालकांचं वाक्य तेचा तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. पशुच्या योनीतला संन्याशी पाहला तरी पदराला हात गेला. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिली. अंगठीत सोनं पाहिलंच नाही, अंगठीत मालक पाहिले. तेचा आचळू सरसावला. काय ताकद माझ्या मालकाने. आपल्याकडे संस्कृती हातातलं कंगन. एक स्त्री दळत होती. उतरेश्वर बापू दळत होती. दळता दळता बांगड्या एकमेकीला खळाखळा वाजत होत्या. एखाद्या स्कंदात वर्णन आलं. भगवान दत्तात्रयाने तो आदर्श घेतला. बहुआती संख्याती नादानी लुब्धानी लुब्धानी नादानी संख्यास्थितायाम. जास्त वस्तू एकत्रित घासतात तिथं नाद प्राप्त होत असतो. काय मोठ्या लोकांचा आदर्श हो दत्तात्रयांचा.
हो बांगड्या आदर्शवाद आहे. आपल्या स्त्री, भारताची स्त्री म्हणजे फार टोकाचं रत्न आहे. फार 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 नावीन. एका घरी आम्ही जेवायला गेलो. जेवायला गेल्यावर सगळे भजे कुरड्या पापड्या गिड सगळं काय केलं. जेवलोत आम्ही. वेळ होता, थांबलो तिथं. यजमानाला सांगितलं आता तुमच्या घरच्या जेवायला बसवा. त्याची एकटीच बायको होती आणि दोघी तिघी शेजारनी बोलील त्या स्वयंपाकाला. आम्ही 7-8 जण होतोत ना. आणि आम्ही महाराज अधिक शेतकरी, महाराज अधिक शेतकरी, आणि शेतकरी भरगतचं जेवतो ना. आणि ते पुन्हा असं डेकोरेट नव्हता ना, बर्गर खाय, वडापाव खाय, पिझ्झा खाय, जे दिसल ते खाय, असं थोडं होतं. हे काही खातेत. मग जेवायला असल्या कस का नाहीच झालं. तुझ्या पोटात स्टोव पेटला का? तू काही खातू सोंबळ्या शेळी चरल्यावानी, त्याच्यामुळं तुझ्या पोटात असा स्टोव पेटलाय. चांगलं खाल्लं पाहिजे, आपल्याने केलेलं खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळं कचून 2-2, 3-3 पोळ्या, 4-4 वाट्या रस, इतकाले भजे, 7-8 कुरड्या पापड्या अशा दाबून या शेतकरी आम्ही. ते आम्ही असं की नाही, शिरा पाहिला की कसकानी, कढी पाहिली की कसकानी, हे काय येडपटवानी भारत असतं. त्यासाठी शरीरसुद्धा चांगलं असं. ते ज्योत घेऊन पोरं पळतात ना, मला फोटो दाखिला मग अशी असं पळत जा सकाळी सकाळी 10 मिनटं. हो, अंगाला भोकाड पाडून घ्यायची गरज नाही. हो, झोपताना गोळीन, उठलं की गोळीन, जेवायच्या आधी गोळीन, आमची खायन तमकं खायन. माझा एक मित्र दिवसात जेलोशील 20 खात होता. 20 जेलोशील गोळ्या. त्यानं आमच्या इथं जेवायला आल्या, मी आमच्या घरचीला सांगितलं याला वाटीभर पिठलं कर. त्याला चुनपिठात नाही केलं, जेलोशील गोळ्याचंच पिठलं केलं. त्या गोळ्याचंच पिठलं केलं. याची ॲसिडिटी कायमची संपल म्हणलं. आणि गुटके 19 खात होता. मा मित्र नाही, मी एरी म्हणायलो मा मित्र. अशा भंगिऱ्याला मी मित्र म्हणत असतो. हो, आपलं खायचं शिकत जा. बायकोन केलेला स्वयंपाक खात जा. पैशाचा जोर झाल्यावर धाब्यावर जेवून येतून बायकोला म्हणतो मला भूकच नाही, आणायला पाहिजे तुला. हो, कचून खाल्लं आपलं सोंबळ्या तिकडं आणि घरी आल्यावर भूक नाही म्हणतो. मी म्हणलं आता तुमच्या घरच्या जेव घाला. त्याची बायको एक आणि शेजारनी 4 जण बसले जेवायला. संस्कृती सांगतो. जेवायला बसल्यावर मी असं बाहेर आलो आणि पाहिलं तर त्या पडवीत जेवायला बसल्या होत्या. त्या यजमानाच्या बायकोच्या ताटात भजेच नव्हते. म्हणलं का हो तुमची बायको भजे खात नाही? नाही खातीन म्हणले महाराज. मग आता कसं काय नाही? नाही म्हणले ती तळतानाच खाती. कशा असल्या बघा ना. आधी जशा जगदंबेला कापायला न्याच्यात अशा बसल्या होत्या. भंगार ऐकल्यावर माणसं लयच खुश होते. तो हा, ही बाई तळताना भजे खाती, तिच्या इथं जेवायला जायला माझ्या गोळ्या संपल्यात का? काही बी चित देऊन ऐकतच नाही. आपल्या देशाची स्त्री संस्कृती संपन्न आहे. शिवजी कासारांचा नियम उद्योग होता बांगड्या भरणं. आणि शिवजी कासार बांगड्याचा व्यवसाय करीत करीत तुकोबारायची कीर्तन ऐकायची. एके दिवशी शिवजी कासारांच्या मुलाला ताप आला आणि त्या तापात मुलगा थंडगार पडला. शेजारी नाली पाहिलं. शिवजी कासाराच्या मुलाला बघितलं, नाडीला हात लावून गेला मुलगा. शेजारणीनं सांगितलं बाई तुमच्या मालकाला एवढंसं सुद्धा कळत नाही, काय नादी लागले त्या तुकोबारायच्या, संसार बळगत नाहीत, काय नाहीत, लेकरा बाळाकडे लक्ष नाही. इस्तू टाकला शेजारणीनं. शेजारणीचे इस्तू आपल्या कानात पडी जाऊ नका. शेजारणीचा जो विस्तू असतो का तोंडातून पडलेला, याच्यापेक्षा रोगर परवडो. हो, 4 भाऊ एकत्रित राहत होते. मी त्या दिवशी सांगितलं होतं इंद्रायणी माळावर. इतका कचून संसार चौघा असे इतके निष्ठावंत भाऊ होते. मोठ्याच्या हातात कारभार मोठं गेलं बाजाराला. येता येता 2 ऊस आणले. संक्रांत होती, 2 ऊस आणले. काय संपवायचंय का? मला कळवा. नवीन आलोय म्हणून 5-6 मिनटं पुढं सरकायलो. पुन्हा हे लोक म्हणतील आता पहिल्यासारखा राहिलाच नाही. शेपूट आली का गिरगाव करायला? माणसं दोन्ही कुणं चलू देत नाहीत. वेळेत आटपाव तिकडं म्हणतात काय वा 2 मिनटं पण पुढं सरकायला नाही. असं होतंय. पुढं सरकावा तिकडून घड्या दाखवितात. नाही दाखिली वाटते कोणी. दाखिली असली सांगा जे इठ्ठल करतो. उजडूस तर वा सरपण एक वाळलेलं जाताना गिरगावकर फुकाव. ॲटो रिक्षातून उतरलं. ते 2 ऊस होते. 4 भावाची पोरं. शाळा सुटली, दुपारची वेळ आहे, शनिवारचा दिवस, दुपारच्या नंतर सुट्टी. ॲटोतून उतरल्याबरोबर 2 ऊस खांद्यावर होते. दादा ऊस द्या, दादा ऊस द्या, दादा ऊस द्या. ऊस मोरडा द्याला, ऊस मोरडा द्याला, ऊस मोरडा द्याला.
लहाण्याची बायको गच्चीवर धुणं वाळीत होती आणि धुणं वाळवता वाळवता शेजारनीनं दाखिलं, बघ ना तुझ्या मुलाला वाड्याकून ऊस द्याला. आता त्याच्या मनात काही पाप नव्हतं, त्यानं ऊस धरला मोरडा दिला, ऊस धरला मोरडा दिला आणि 4था क्रमांक हिच्या मुलाचा आला, याला वाड्याकून ऊस आला. शेजारणीनं कानात सांगितलं, बघ तुझे मालक रानात काम करतेत, ह्यो कारभार करतोय, बाजाराला जातोय, पैशाचा मालक हाय, सगळा माल इकल्यावर पैसे याच्या खात्यावर असतेत आणि तुझ्या पोराला वाड्याकून ऊस द्याला, पाडव्याला घरच 4. इतकं शेजारणीच्या तोंडात औषध आहे, हे औषध अख्ख्या घराचे 4 तुकडे करतंय. अशा नालायक शेजारणीचं औषध आपल्या कानात पडू नये ही सावधानता ठेवा. ह्या नवरात्रीत तुम्हाला संदेश देतोय. दुसऱ्याचं घरं पेटविणाऱ्या शेजारणी काही, त्या कोपऱ्यात दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 3 जणी बसल्यात त्या. हो, तिची सासू बाहेर गेल्यावर तिच्या कानात तुम्ही गुलगुल सांगत, उभं राह, हे ती म्हातारी उभी राह, ए मग घाम पुसूत नको, तूच माग कोणाला पाहिली, राह उभी. बापू अटॅक येऊन मरण बाबा, ती म्हातारी राहू दे, एवढ्या बार माफ करतो. असं शिकी जाऊ नको माई, माझ्या माईनो. लोकांच्या सुनायला खराब शिकितान तर तुमच्या सुना तुम्हाला झोपीत फुकून देत्यान. दुसऱ्याकडे एक बोट दाखिलं, बाकी सगळे आपल्याकडे असते. चला, शेजारणीनं शिवजी वारकऱ्यांच्या पत्नीला लावून दिलं. शिवजी कासाराची पत्नी वाईट नव्हती, महाराज मुलगा मेला, मुलाचं प्रेत खांद्यावर टाकलं, तुकोबरायचं कीर्तन चालू, तुकोबरायच्या कीर्तनात शिवजी बसलेले. शिवजी कासार मालकाच्या पुढं बाळाचं प्रेत टेकलं. तुकोबरायला हात जोडे, महाराज काय संसारात प्राप्त केलंय, उभ्या आयुष्यात कवडीचं पाप केलं नाही, तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याचं कीर्तन माझ्या मालकाने ऐकावं, काय आमच्या जीवनात आहे. विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं. अंगाला हात लावल्याबरोबर तुकोबरायच्या लक्षात आलं, गेलं पोरग. विटेवरच्या मालकाला विनंती केली, देवा ज्याचा निष्ठावंत पिता तुझं चिंतन ऐकायला बसलाय आणि त्याच्या पदरात जर हे दुःख टाकत असशील तर काय काय देवा, तुला कसला दयेचं सागर म्हणायचं. पोरग उठून बसतंय. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी विठोबा रखुमाई.